ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिना खरं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायकच म्हणावा लागेल, कारण जून आणि जुलै महिन्यामध्ये तुलनेनं पाऊस जो आहे तो तुरळक झालेला होता। खरं तर मागील अनेक वर्षांमधली आकडेवारी जी पावसाची आहे त्यापेक्षाही अतिशय कमी पाऊस जो आहे तो या ठिकाणी जून आणि जुलै महिन्यामध्ये झालेला होता। मात्र या जून आणि जुलै महिन्याची कसर जी आहे ती आता या ऑगस्ट महिन्यामध्ये भरून निघाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। खरं तर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पेरण्या ज्या त्या झालेल्या होत्या, परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत होता। मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सातत्यपूर्ण पाऊस जो आहे तो सोलापूर शहरातल्या तसेच बरोबरीनं सोलापूर जिल्ह्यातल्या 11ही तालुक्यांमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे दुबार पेरणीचं संकट तर टळलेलं आहेतच, मात्र या ठिकाणी सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे आता जे शेती पिकं आहेत त्याला देखील आता चांगले दिवस आल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। खरं तर रब्बीच्या या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी जी आहे ती झालेली होती। विशेषतः उडीद, मूग, तूर अशा पिकांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या होत्या, परंतु जून जुलैमधल्या पावसामुळे शेतकरी कुठेतरी चिंतेत होता। मात्र आता शेतकरी जो आहे तो चांगलाच सुकावल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर असेल, अक्कलकोट जे खरं तर सातत्याने दुष्काळी तालुके म्हणून ज्यांची ओळख आहे, बार्शी असेल, या तालुक्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये या तीनही तालुक्यांमध्ये बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी नाले तर भरलेच आहेत, मात्र आता शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते देखील साचल्याचं पाहायला मिळते। या पावसाचा जो आहे तो काही पिकांना फटका निश्चितपणे बसलेला आहे, मात्र बहुतांश पिकांना या पावसाचा चांगलाच फायदा जो आहे तो झाल्याचं एकंदरीत शेतकरी वर्गातून सांगितलं जाते। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या पावसाच्या प्रतीक्षेत हा शेतकरी होता, मात्र आता या सातत्यपूर्ण पावसामुळे सोलापूर शहरामध्ये देखील चांगल्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते देखील वॉटर लेवल वाढवण्यासाठी मदतीचं ठरतं आहे। सोलापूर शहरातील अनेक बोर्स ज्या आहेत त्या 600-700 फूट खोल या ठिकाणी गेलेल्या होत्या, मात्र या पावसामुळे आता ही पाणी पातळी वाढण्यासाठी देखील मदत होणार आहे। त्यामुळे या बळीराजाने उशिरा का होईने सोलापूरकरांवर चांगलीच कृपा देखील केल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे या संपूर्ण पावसामुळे नागरिकांना देखील अनेक ठिकाणी याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। विशेषतः अक्कलकोटमधील बोरगाव देशमुख असेल, तेथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि तिथला पूल जो आहे तो देखील पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्याची पडझड झाल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे वडजी जे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये होतं तिथं देखील नदी ओढे जो आहेत ओढे ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीवरून जाणारी वाहतूक जी आहे त्याला अडथळा निर्माण झाला, त्यातून देखील एक बाईकस्वर वाहून जाता जाता वाचल्याचं चित्र पाहायला मिळालं। अक्कलकोटमधील आंदेवाडीमध्ये पुलावरती एका युवकाने गाडी घातली आणि तो युवक पाण्यामध्ये वाहून गेला। तब्बल 2 दिवसानंतर त्याचा मृतदेह जो आहे तो तरंगत पाण्यावरती आढळला। त्यामुळे अशा फटके जे आहेत ते देखील पावसामध्ये बसल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे सोलापूर शहरामध्ये गेल्या 2 ते 4 दिवसांपासून सातत्यपूर्ण पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि या पावसामुळे जे शहरातील नाले आहेत ते ओव्हरफ्लो झाले आणि या नाल्यांवरती जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणाचा फटका देखील या नाल्यांवरती बसल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती नदीचं स्वरूप जे आहे या महामार्गाला प्राप्त झाल्याचं देखील पाहायला मिळालं। खरं तर महापालिकेकडून पावसाळी कामं जे आहेत ती करण्यात आलेली होती, मोठ्या प्रमाणात दावा देखील सातत्याने होत होता, परंतु या संपूर्ण पावसाळी कामांचा फज्जा जो आहे तो गेल्या 2 ते 4 दिवसांपासूनच्या पावसामुळे फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे। त्यामुळे महापालिका प्रशासन याबाबत आता कोणती भूमिका घेत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकंदरीतच जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे बळीराजा चांगला सुकावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।